अडीच वाजता तर काय करते ही बाय? काय ग, एवढ्या रात्रीचं तू इथे एकटी काय करतेस? अहो मला झोप येत नाहीये म्हणून मी फेऱ्या मारतीये. झोप येत नाही तर तू झोपतच नाहीस? हा, निद्रानाशाचा रोग वगैरे आहे का तुला? नाही असं काही नाहीये. बरोबर, जा. तुम्ही इतक्या रात्री काय करताय? काय नाही, ते घशाला कोरड पडली, पाणी प्यायला उठले होते. बघितलं तर तू दिसलीस मला. तुला काय करायचं मजा नसत्या चौकशा? मला तर डोळा पण लागणार नाही. हा मग तुम्ही माझ्या बरोबर फेऱ्या मारा ना. चला फेऱ्या मारू. काय गरज नाही, तुझी तू फिरत बैस. आली मोठी. मला वाटतं ही झोपतच नसणार. ती मोहिनी सुद्धा ना अशीच रात्रभर जागी असायची. मी झोपायचीच नाही, पण सकाळी बघितलं ती एकदम फ्रेश. मोहिनी कुठे गेली कोणास ठाऊक. ती आता असते नाही, ती या चेटकिणीला मी चांगली अद्दल घडवली असती. मोहिनी, शोभे, शोभे, काय ग, काय झालं तुला? काय नाही ग, रात्री जरा झोप झाली नाही. जरा चहा प्यायले ना की बरं वाटेल. मास्टरडाला जरा सांग चहा ठेवायला. मुन्या कामावर गेला पण ग. बानूला सांगते, थांब. बानू, हा चहा दे आईला. हा देते. काय तरी गडबड आहे. काय म्हणाली? काय नाही. मावशी हे घ्या. काय ग, तर नंतर किती वेळ जागी होतीस? नंतर म्हणजे? अगं शोभे, मी रात्री पाणी प्यायला उठले होते, तेव्हा बघितलं तर ही रात्रभर फेऱ्या मारत बसलेली तिकडे. काय ग बानू? अहो नाही ताई, मला झोप येत नव्हती ना म्हणून मी फेऱ्या मारत होते, तेव्हा मला भेटल्या. तेच ग, 2 तास झोपले नाही तर माझी अशी अवस्था झाली. आणि तू रात्रभर जागी होतीस तरी पण एवढी टवटवीत कशी? मावशी मी नंतर झोपले. बरं ताई, मी दुकानदाराला सांगून येते सामान पाठवायला. हा आलेच. आई, आई, हा चहा पी, थंड होईल. हा, शोभे, काहीतरी गडबड आहे. अगं तुझ्या घरात ही चेटकीण आहे ना, ती कधीच झोपत नाही. झालं, पुन्हा सुरू केलास? अगं आई झोपल्याशिवाय कशी राहील ती? रात्र रात्र जागून तिचे डोळे नाही का सांगणार असते. आता बघ ना कशी फ्रेश दिसते की नाही. अगं तेच ना. अगं माणूस 2 तास झोपला नाही तर त्याच्या डोळ्यावर झोपेची झापड येते. आणि ही रात्रभर जागून हिच्या डोळ्यात झोप आहे का? टवटवीत बघ कशी. अगं चेटकीनी झोपतच नसतात. तुला काय माहित? अगं ती मला हा, अगं शोभे, मी गोष्टीत वाचले, चेटकीनी रात्रभर झोपत नाही. हे बघ, आपण आज सिद्ध करूया. आपण? मी नाही रात्रभर कोणासाठी जागणार. हा, आईसाठी तू एक रात्र देऊ शकत नाहीस का? तुला माझी शपथ आहे. हा, एक रात्र ना. घाटकोपरमध्ये चोरांच्या संख्येत वाढ, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. संशय असल्यास त्वरित पोलिसांना संपर्क करा. अरे यो नुसताच दूर आहे. अरे तुम्हाला कळलं का?
शेजारच्या चाळीत दिवसा ढवळ्या चोरी झाली काल. अरे काय सांगतोस काय? अरे हो. हे आता आपल्याला काहीतरी करावं लागेल हा? हा, आणि ते पण लवकरात लवकर. अरे मी पण तोच विचार करतोय, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आपण एक काम करूया का, आपण आहे ना चाळीत एक वॉचमॅन ठेवू रात्रीचा. हा नाही नाही, काही गरज नाहीये वॉचमन ठेवायची. अरे आपल्याला परवडणार नाहीये ते. अरे समय मग जागणार कोण? आपण सगळे. काय? हा, आपण सगळ्यांनी जागायचं. अहो, मावशी काहीतरीच काय, कामाशिवाय कोण कशाला जागणार आहे? 31 डिसेंबर किंवा ती कोजागिरी पौर्णिमा असती तर ठीक होतं ना. नाही तर काय, दुसऱ्या दिवशी कामाला जायचं असतं. हे रात्रभर जागल्यावर कामाला कोण जाणार आहे? अरे तुम्हाला कळत कसं नाहीये, भानूवर लक्ष ठेवायला आपल्याला जागरण करावंच लागणार. मावशी मी तयार आहे. मी पण तयार आहे. आता तुम्ही दोघं एवढं करताय मावशींसाठी, तर मी पण तयार आहे. हा, मग. मावशी पण भानूने केलं काय? अरे ही भानू ना रात्रभर झोपत नाही, जागीच असते. मावशी कसं शक्य आहे? अरे शक्य आहे, चेटकीने ना कधी झोपत नसतात. आणि भानू चेटकीन आहे हे मला सिद्ध करायचंय, म्हणून आपण सगळ्यांनी जागरण करायचंय. आता परत वेळेचे झटके यायला लागले. काय म्हणाला? ते मला काही जमणार नाही, माझी मीटिंग आहे महत्वाची, मला नाही जमणार जागायला. मला पण नाही जमणार हो, सकाळी लवकर उठावं लागतं, जिमला जायचं असतं ना. जेन्युइन. हा मग ठीक आहे मावशी, मी आहे ना. अहो असा पण चाळीचा अध्यक्ष म्हणून माझं काही कर्तव्य आहे ना. तुम्ही दोघं जागायची काही गरज नाही, झोपा जाऊ. आणि मावशी तुम्ही पण झोपलात तरी चालेल. उगाच या वयात कशाला तुम्ही त्रास करून घेता, है ना. मी जागेन भानू बरोबर. तेवढाच मला एकांत मिळेल. सम्या, मला याची काही गरज नाही, कळलं ना. हा जा जा तू पण. मी आणि माझी लेक बघू काय करायचं ते. शोभे, ए शोभे, किती उशीर. कशाला ओरडते? तुला हळू आवाजात कुठलं काम करताच येत नाही का? या आई, एक तर तुम्हाला शपथ दिलीच म्हणून मी येते, आणि त्याच्यावरती जर तुम्हाला ओरडणार असेल ना तर मी चाललो. माझी आई, चल. मास्टर काय कुठे आहे? हा, बरोबर. चल ना लवकर. आई, तुम्ही रात्रभर जागणार ना? ए असं काय करते शोभे तू? माझ्यासाठी फक्त एक रात्र जागायची आहे ना. मी तिला मस्त कडक चहा करून देते ना. ते बघ, तिचं हंतरुण आहे, पण ती आहे का जागेवर? मग चल आपण खाली जाऊया आणि शोधूया, बरं का. आणि तुला कुठे दिसली ना तर बघ लगेच, कळलं ना. आता चल ना लवकर लवकर. आता झोपेल लागली. चल ग, आता कशी काढणार आहे? काय झालं? कोणी मेल्याने वीट ठेवली मध्येच. हा आई, आता लागलंय पायाला, जमणार नाही. उगाच आता शोधाशोध करू नको, तर झोप जा. काही नाही मला लागलेलं, कळलं ना. काही करून त्याला शोधायचंच आपण. चल. त्याला पेटली नुसती.
शोभे अगं हे शोभे उठ ना अगं काय उठ ना आई माझे डोळे आपोआप बंद होतात मला झोपू दे आता अगं असं काय करते हा आपल्याला काही करून त्या भानूला आज शोधायचंच आहे माहितीये ना थोड्या वेळ झोपते ना मी उठल्यावर शोधूया ना म्हंटल ना तुला काही नाही आज मी ना काही केलं तर त्या भानूला शोधणारच चल ना शोभे उठ नाही ना. होत ग मला आई मला झोप आली. अगं थोडा वेळ चल ना. नाही नाही, नको, नको. बरं चल मी तुला चहा करून देते हं? चहा देते ना मग जागशील ना तू चल ना काय नको ना. काय काय आई शुभे ए शुभे हे घे मी तुझ्यासाठी चहा करून आणलाय गरम गरम चहा पी डोळ्यावरची थापड जाते मग ए आई हा. एक तर रात्रीचं जागरण त्यात चहा ऍसिडिटी होईल ग झोप ना तू नाही नाही मी झोपणार नाहीये काही करून मला त्या चेटकिनीला पकडायचंच आहे तू चहा पी मस्त झालाय माझा चहा कुठे गेला म्हंटल ना तुला तू झोप येतेस म्हणून हा मान्य करत जा ना अगं एकच कप चहा भरला दुसरा रिकामाच ठेवला नाही का शोभे मी दोन्ही कप भरलेत तर काय करते बरोबर ठीक झोप आता चल, झोप. नाही नाही मी त्या चटकिनीला पकडल्याशिवाय झोपणार नाहीये अगं आई जिला शोधतेस ती आहे का दिसली का कुठे तुला सांग ना हा दिसली शोभे तू मला सांग तू त्या मास्टरच्या समोर पचकली नाहीस ना काही नाही तू त्याला सांगशील ना तो तिला सांगणार तिला सांगितल्याशिवाय तो राहणारच नाही आणि ती सावध होणार ना मग अगं आई नाही बोलले ग मी मोन्यावर झोपला असेल आता हे ना माझ्या आयुष्यात पहिल्यांदा होतंय की मी मूर्खासारखी तुझ्या बरोबर जागी आहे आणि तो मस्तपैकी ढाराढूर वर झोपलाय शोभे काही होऊ दे पण आज त्या चेटकिनीचं सत्य ना मी सगळ्यांसमोर आणणार मी झोपणार नाही देवा ऐक ना मी काय म्हणते काय आपण ना एका जागी बसूया आणि मग लक्ष ठेवूया कुठून तरी आलं तर दिसेलच ना आपल्याला हा? बस बस पुढे पडले माझ्या पायाचे हे भानू गेली तरी कुठे इतका वेळ झाला एकटा पण दिसली नाही मी पण हार मानणारी ते नाहीये तर चिटकिनीला शोधणारच मी
काय सम्या केलं का मग काल रात्री जागरण? अरे कसलं काय, काल रात्री कधी डोळा लागला कळलंच नाही. तू जागला होतास ना? नाही मी नव्हतो जागलो. मग कोण होतं जाग? अहो हे मदन, रात्री तू होतास काय? कुठे? अरे जागरण करायला. नाही रे, रात्रभर जागून जिमला कोण जाणार? मग लीलावती मावशी एकट्याच होत्या की काय जागा? ए बाबू कसलं जागरण? मोठी स्टोरी अंजू नंतर सांगतो. हा म्हणून मावशी सकाळपासून बाहेर नाही आल्या. बिल्डर आहे, जागरण करता करता म्हातारी कायमची झोपली नसेल ना रे? हे राहुल अरे काहीतरीच काय हा? शोभा वहिनींनी ऐकलं तर भांडणाला एक नवीन कारण मिळेल ग. बस हे राहुल, पण आपल्याला जाऊन बघायला पाहिजे. चल चल. हे मदन चल जाऊन बघूया. चल चल चल. मावशी, ओ मावशी. अरे दरवाजा उघडाच आहे. मावशी मावशी, मावशी ओ मावशी. गेलाय वाटतं. हे मावशी. हो काय झालं? बघ ना. एक मिनिट मी बघते. वहिनी या. मावशी 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 उठ उठ. मावशी तुम्ही सगळे तुम्ही काय करते इकडे? नाही तुम्ही हाय का गेला ते बघायला आलो होतो. घरात हाय का नाही ते बघायला आलो होतो. तुम्ही म्हणजे ना खरंच आई ग. काय मावशी पायावर पाय दिला माझ्या. ऐक अगं भानू, तू इथे झोपते? हा मग अजून कुठे असणार? मी इथंच झोपते. नाही ती कधीच झोपत नाही. नेहमी जागी असते. अहो असं काय बोलताय? माणसाला झोप येणारच ना. बरोबर आहे. मावशी तुमच्यामुळे ना काल रात्री आमच्या तिघांचं जागरण झाला. नाही तर काय. यांना सांगायला काय जातं रे? हे अंजू चल मला उशीर होतो. चल चल. चेटकीला पकडणं ना इतकं सोपं नाही मावशी. हा